नंदुरबारमध्ये भाविकांवर काळाचा घाला बसलेला आहे। चांदशैली घाटामध्ये भीषण अपघात झालाय। अस्तंभा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। 10हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, चांदशैली घाटामध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे, काय अधिकची माहिती मिळाली आहे? ऐन दिवाळीच्या काळामध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये काळाने हा घाला घातलेला आहे। अस्तंभा ऋषींची यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते। आदिवासी बांधवांचं ते श्रद्धास्थान असतं। या यात्रेला मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील मोठ्या संख्येत आदिवासी बांधव जात असतात आणि त्याच दरम्यान या यात्रेवरनं परतत असताना चांदशैली हा जो घाट आहे तो अत्यंत अवघड आणि नागमोळी घाट आहे आणि त्या घाटामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे आणि गाडी जी आहे ती दरीत जाऊन कोसळलेली आहे, पिकअप गाडी, आणि त्या ठिकाणी 6 जण हे जागीच मृत्युमुखी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर 10 जण हे जखमी झालेले आहेत, त्यातही काहींची प्रकृती गंभीर आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जे गंभीर जखमी असतील त्यांना अन्य ठिकाणी हलवण्याचा सुद्धा प्रयत्न हा पोलीस प्रशासनाकडनं आणि स्थानिक प्रशासनाकडनं केला जात आहे। मात्र या दरम्यान या घाटामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याचा जो मुद्दा आहे तो या अपघातानिमित्ताने ऐरणीवरती आलेला आहे। या ठिकाणी क्षमता 5 ते 10 लोकांची असताना त्या वाहनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते आणि त्यामुळेच बळींची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने आता या ठिकाणी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।